शेतकरी मित्रांनो, सध्या हरभऱ्याचे शेत जे आहेत हे सर्व खाली झालेले आहेत. हळदीचे पण खाली होणं चालू आहे, गव्हाचे खाली झालेले आहेत, अजून पण चालू आहे खाली होणं. तर हे सर्व शेत रिकामे झालेले आहेत. तर आता सध्या जमिनीमध्ये साधारण ओलावा आहे, मावचर आहे, खरपूस आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपले नांगरणी खोल लागू शकते. नंतर उन्हाळ्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये एप्रिलमध्ये नांगरणी खोल लागणार नाही. तर त्यासाठी आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये नांगरणी खोल करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षी कुठलं पीक घ्यायचं आहे. जर हळद घ्यायची असेल किंवा दुसरे कुठलं पीक घ्यायचं असेल एखादं, तर आपल्याला चांगल्या प्रकारे नांगरणी करणं आवश्यक आहे. पणजीसुद्धा करू शकता सोयाबीन हरभरा असेल तर, परंतु 2-3 वर्षे 4 वर्षे आपण 3 फळ केली नसेल तर अशा प्रकारे खोल नांगरणी करून घ्या, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा जे आपल्या जमिनीमधला बुरशीचा अटॅक किंवा हुमणी अळ्या, कोस किड्यांचे हे सर्व बाहेर येतील, उन्हामध्ये वाळतील आणि ते कोस त्याच्या आतमधली अंडी वगैरे मरून जाईल आणि आपल्याला पुढच्या पिकासाठी संरक्षण मिळेल. आणि पक्षी वगैरे येऊन ते कोस, अळ्या, त्यांचे अंडे हे जमिनीतले सर्व खातात आणि आपल्या जमिनीमध्ये कुठलाही कीटक राहणार नाही. आणि उन्हाळ्यामध्ये 2 महिने चांगल्या प्रकारे जमीन तपू द्या आणि जमीन तापल्यानंतर आपल्याला पुढचं पीक जे आहे जमीन तापल्यामुळे एकदम चांगल्या प्रकारे येऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण जमिनीची खोल नांगरणी करणं आवश्यक आहे. आणि ज्या जमिनीमध्ये काळी जमीन आहे अशा जमिनीमध्ये भरपूर खोल नांगरणी जर होत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या ओलावा असल्यामुळं आपल्याला आणि साधारणतः मावचर असल्यामुळं सध्या खोल नांगरणी होऊ शकते, नंतर होऊ शकत नाही. तर सध्या या 15-20 दिवसामध्ये जर आपण खोल नांगरणी केली तर नांगरणी खोल लागू शकते. आणि जर जमीन कडक झाली तर आतमध्ये नांगरसुद्धा खुपसणार नाही आणि आपल्याला पाहिजे तसे नांगरणीचे रिझल्टसुद्धा मिळणार नाही. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये खोल नांगरणी करणं आवश्यक आहे.